रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला। यावेळी विविध पुरस्कार मिळविणाऱ्या 36 शेतकऱ्यांसह 14 प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला। अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासोबत सेंद्रिय शेतीकडेही वळावे असे आवाहन मंगेश वाकडीकर यांनी केले, तर शेतीला पूरक व्यवसाय करण्याचे आवाहन वैकुंठ पाटील यांनी केले। यावेळी उद्यान पंडित, शेतीनिष्ठ, सेंद्रिय शेती, कृषीभूषण, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण आणि युवा शेतकरी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। दरम्यान खत खरेदी विक्रीसाठी केंद्र शासनाची फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल अर्थात FFS ॲप प्रणाली सुरू करण्यात आली। या माध्यमातून शेतकऱ्यांना घरबसल्या उपलब्ध खतसाठ्याची माहिती घेऊन आवश्यक खताची खरेदी करता येणार आहे। कृषी समितीची बैठक होती। त्या बैठकीच्या दरम्यानमध्ये ज्यांना राज्य पातळीवर पुरस्कार मिळाले आहेत अशा कृषी पुरस्कार शेतकरी यांना सन्मानित केलं गेलं। निश्चितपणे शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला गेलं पाहिजे। हे केंद्र सरकारची भूमिका आहे, राज्य सरकारची भूमिका आहे। निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना येत्या काळामध्ये त्यांना प्रगतिशील होण्यासाठी त्यांना शेतीमध्ये जास्तीत जास्त पीक घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे। याच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम घेतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.